मित्र कुठून आला? ही शाळेतली मुलं आहेत, इकडे उभी होती. सो यांनी तो प्रथम बघितला. तर कुठून आला एक्झॅक्ट काय सांगशील? तिथून येत होतो. ओके. अचानक गाडी खाली काहीतरी जाताना दिसला आम्हाला, म्हणून आम्ही म्हणलं गाडी खाली काहीतरी आहे. ओके. गाडी पुढे आम्हाला हा साप दिसला. आणि ही सगळी गर्दी इकडे जमा झालेली आहे. मित्राने आता सर्प मित्राला कॉल केलाय. केलाच ना रे कॉल? हो केला. काय बोललाय? येतो बोललाय. तो बोललाय. सो सर्प मित्र आहे, त्यांना आम्ही कॉल केला आता बघूया थोड्या वेळ तो येईल असं सांगतोय. सो तो आला की बघू आपण त्याचा रेस्क्यू कसं काय होतं आहे काय. इकडे गर्दी जास्त जमा झालेली आहे आणि आम्ही त्यांना तेच सांगतो की काय करू नका. सर्प मित्राला आपण बोलवलं आहे. सो तो आला की तो त्याला रेस्क्यू करेल. सो आले इकडे. आपण सर्प मित्रांना फोन केला तर दादा इकडे आलेत. नाही, ते आम्हाला इथे दिसला, म्हणजे मुलांना दिसला चालताना, तर त्यांनी आम्हाला सांगितलं तर आम्ही थोडं साईडलाच ठेवलं, म्हणजे कोणाला हे केलं नाही काय दिसलं आम्हाला. तर दिसलं नाही पण साईडला होता तो. गाडी गेलेली त्याच्यावर. कोणता आहे? काय बोललात? याला मराठीमध्ये ढोरक्या गोणच बोलतात. हा नॉन वेनमस साप आहे. ओके. जास्त करून मातीमध्ये राहतो आणि इंग्लिशमध्ये कॉमन सँड. ओके. दादा तुमचं नाव? मंगेश संबेराव. मंगेश संबेराव. तुम्ही इथेच राहिलात? सानपाड्यामध्ये. सो आता आम्ही यांना कॉल केलेला, ते लगेच आले आणि त्यांनी रेस्क्यू केला. बघू शकता इकडे तुम्ही. शेड्यूल वनचे जे साप असतात, जसं झालं इंडियन प्रॅक्टिकल कोब्रा, पायथन, असे जे शेड्यूल वनमध्ये जे साप येतात त्यांना मारल्यानंतर तुम्हाला एक जो फॉरेस्ट कलम आहेत त्याच्याने तुम्हाला नॉन बेल 3 वर्ष शिक्षा होऊ शकते. तर हे तसे शेड्यूलमध्ये येत नाहीत कारण कॉमन स्नेक आहे. शेड्यूलमध्ये साप आजगर, वायपर आणि कोब्रा आणि रेड सँड बोआ, ज्याला आपण मांडूळ बोलतो, त्याची तस्करी पण होते. असे जे काही साप आहेत त्यांची जर तस्करी झालं, परत त्यांना मारलं, त्यांची छेडछाड केली तर त्याच्यावर तुम्हाला काय बोलतात शिक्षा होऊ शकते एकदम फॉरेस्ट डिपार्टमेंटकडून. नाही, तेच आम्ही बघितलं म्हणून लगेच तुम्हाला कॉल केला. आणि जेवढा सापांना मारू नका, सर्पमित्र भरपूर हो आहेत. हो नक्की दिसला तर फक्त लक्ष ठेवायचं. आम्ही त्वरित मला तर वाटतं 5 हो. नाही नक्की. आता माझ्या या यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून, इन्स्टाच्या माध्यमातून सर्वांना आपण तेच आवाहन करूया की जर तुम्हाला असं कुठे काही दिसलं तर तुम्ही सर्पमित्र आहेत त्यांना कॉल करा. लोक दिसल्यानंतर मारतात. हो. नाही म्हणून आम्ही थांबलो आणि आम्ही तुम्हाला कॉल केला त्यासाठी. व्यवस्थित आम्ही फॉरेस्टमध्ये रिलीज करू. नक्की. धन्यवाद. सो मित्रांनो, तुम्ही आता बघितलं की आम्ही अशा प्रकारे या सापाला रेस्क्यू केलेलं आहे आणि आता हे दादा थोड्याच वेळात त्यांना घेऊन जाणार आहेत. सो तुम्हाला पण मी अशीच विनंती करेन की तुम्हालाही असं रस्त्यात कुठे साप वगैरे दिसला तर त्याला मारू नका आणि कोणत्याही प्रकारची हानी पोचू नका. सर्पमित्र आपले बरेच आहेत, त्यांना तुम्ही कॉल करा, ते येतील आणि त्याला बरोबर रेस्क्यू करतील, कारण की त्यांना माहिती असतं कसं त्यांना ट्रीट करायचं.